नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 33. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन पार्टचं किंवा नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तसंच तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 33. अनु, नक्षत्रा, आवरलं का तुमचं? शेखरने आवाज दिला. हो, आम्ही रेडी आहोत. आणि माझी हनीबनी? शेखरने विचारलं. ती सुद्धा रेडी आहे, अनु म्हणाली आणि प्रिन्सेसला घ्यायला आत गेली. बेल वाजली म्हणून शेखरने डोअर ओपन केलं तर समोर मनीष. अरे मनीष, तू ये ना, आत ये. शेखरने त्याला आत बोलावलं. निघूया, मनीषला बघून नक्षत्रा म्हणाली. हो, अनुला येऊ दे, शेखर म्हणाला. शेखर, तू आणि अनु जा, मी आणि मनीष जाणार आहोत. अगोदर शॉपिंग आणि मग डिनर. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, नक्षत्रा म्हणाली. अरे मग एकत्रच जाऊया, शेखर म्हणाला. कशाला, कबाबमध्ये हड्डी हवे तुला? मस्त चिल करा दोघे. सॉरी, तिघे, मनीष म्हणाला. बाय शेखर, नक्षत्रा म्हणाली आणि मनीषबरोबर गेले. नक्षत्रा अजून रेडी नाही झाली का? अनुने बाहेर येत विचारलं. मॅडम तर गेल्या सुद्धा मनीषबरोबर. दोघांचा प्लॅन अगोदरच झाला होता, शेखर म्हणाला. काय? ती मला न सांगता गेली सुद्धा? अनुने आश्चर्याने विचारलं. हो, मग काय खोटं बोलतोय मी? शेखर म्हणाला आणि अनु गप्प झाली. आता शेखर बरोबर एकट्याने जायचं म्हणून पोटात गोळा आला होता तिच्या. मागच्या काही दिवसापासून तिला असंच होत होतं. शेखर बाहेर गेला की तो कधी येतोय असं वाटायचं. तासनतास त्याची वाट पाहत बसायची. त्याला बघण्यासाठी आतुर व्हायची. पण तो आला की जीवाची धाकधूक व्हायची. त्याचं जवळ येणं अस्वस्थ करून जायचं. अनु, निघायचं ना? कसला विचार करत आहेस? शेखरचा आवाज आला आणि ती तंद्रीतून बाहेर आली. हो म्हणत ती निघाली. शेखरने तिच्याकडून प्रिन्सेसला घेतलं आणि कारमध्ये बसल्यावर तिला तिच्या स्ट्रोलरमध्ये ठेवलं आणि त्याने ड्रायव्हिंग स्टार्ट केली. अनु, प्रिन्सेससाठी नाव शोधून ठेवलं आहेस ना? शेखरने विचारलं. अजून तरी नाही शोधलं. मला वाटतं तूच दे तुझ्या प्रिन्सेसला नाव, अनु म्हणाली. नाही, तू तिची आई आहेस. मला वाटतं तूच तिचं नाव ठेवलं पाहिजे. तुझा अधिकार आहे तो, शेखर म्हणाला. ठीक आहे, नक्षत्राबरोबर बोलून ठरवते, अनु म्हणाली. हो, लवकर लवकर शोध नाव माझ्या प्रिन्सेससाठी. तसंही बिचारी 4 महिन्यांची होऊन गेली. माझ्या कामाच्या चक्करमध्ये तिचं नाव ठेवायचंच राहून गेलं. हो ना प्रिन्सेस? शेखर म्हणाला आणि प्रिन्सेसने करून त्याला साथ दिली. बघ, तुझं बोललेलं कसं कळतं तिला. नाहीतर मला आणि नक्षत्राला तर काहीच भाव देत नाही, अनु प्रिन्सेसकडे बघत बोलली. आम्हाला एकमेकांची भाषा समजते, हो ना हनीबनी? शेखरने विचारलं आणि तिने खळखळून हसून त्याला प्रतिसाद दिला. शेखरने गाडी मॉलच्या पार्किंगमध्ये पार्क केली आणि लिफ्टने तिघेही मॉलमध्ये गेले. प्रिन्सेस तिच्या स्ट्रोलरमधून इकडे तिकडे बघत होती. शेखर अनुला घेऊन एका लेडीज वेअरच्या शॉपमध्ये गेला आणि अनुसाठी साडी दाखवायला सांगितली. अनु, ही बघ. शेखर तिला त्याला आवडेल अशी एक साडी दाखवत होता, पण तिला एकसुद्धा साडी आवडत नव्हती. शेखर आता वैतागला होता. एवढ्या सुंदर साड्या समोर असूनही अनुला एक पण आवडत नव्हती. शेवटी शेखरने एक खूप सुंदर साडी शोधून काढली आणि अनुसमोर पकडली. साडी बघून अनु खुलली, पण तिचं लक्ष प्राईस टॅगकडे गेलं आणि तिने नाक मुरडलं. शेखर, साडी सुंदर आहे, पण हा कलर मला नाही आवडला, अनु म्हणाली. पण शेखरचं बारीक लक्ष होतं अनुवर. त्याला आता तिच्या साडी न आवडण्यामागचं कारण समजलं होतं. ही साडी पॅक करा आणि ह्या सुद्धा, शेखर म्हणाला. शेखर, अरे एवढ्या साड्या कशासाठी? एकच साडी खूप झाली आणि मला एवढ्या महाग साड्या नको आहेत, अनु वैतागत बोलली. एकदम आवाज बंद. शेखर तिच्या खूप जवळ आला होता. मी तुला विचारत नाही आहे, समजलं? ह्या साड्या मला आवडल्या आहेत आणि मी तुझ्यासाठी घेतोय, बस, विषय संपला. शेखर तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलला आणि तिला पुढे काहीच बोलता आलं नाही. त्याचं असं हक्क गाजवणं तिला मनोमन सुखावून गेलं. चला, मम्माची शॉपिंग झाली, आता माझ्या पिल्लूची शॉपिंग, शेखर प्रिन्सेसची स्ट्रोलर पुश करत म्हणाला आणि तिघेही किड्स वेअरमध्ये गेले. आता मात्र शेखर अनुला काहीच विचारत नव्हता. नाही, ही नाही आवडली, दुसरी दाखवा, असं करत करत ढीग लावला होता शेखरने, पण त्याला काहीच आवडत नव्हतं. शेखर, ही बघ, ही फ्रॉक छान आहे. अनुने एक फ्रॉक हातात घेतली.
ही आणि माझ्या प्रिन्सेससाठी अजिबात नाही. ती माझी प्रिन्सेस आहे. तिच्यासाठी फक्त बेस्ट पाहिजे मला, शेखर म्हणाला. आणि शॉपच्या मालकाने स्वतः पुढे येऊन चांगले ड्रेसेस दाखवले. त्यातून शेखरने 4 ड्रेस घेतले. त्यातले 2 अनुच्या साडीला मॅचिंग घेतले आणि स्वतःसाठी सुद्धा शेखरने शर्ट घेतले जे अनु आणि त्याच्या प्रिन्सेसला मॅचिंग करतील. तिघांची सुद्धा शॉपिंग आवरली होती. त्याची प्रिन्सेस आज पहिल्यांदा बाहेर एवढी फिरली होती. बाहेर टकामका बघत कधी झोपी गेली कळलंसुद्धा नाही. शेखर एका 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन आला होता अनु आणि त्याच्या प्रिन्सेसला. एका प्रायव्हेट एरियामध्ये एक टेबल बुक केला होता शेखरने. आजूबाजूला नीरव शांतता होती. छान लाईट्स होत्या आणि त्या तिघांशिवाय तिथे दुसरं कोणीच नव्हतं. शेखरने ऑर्डर दिली आणि ते त्यांच्या ऑर्डरची वाट पाहत होते. अनु, तू गप्प का आहेस? बोलत का नाहीस? माझा राग आला का तुला? शेखरने विचारलं. राग? आणि तो का येईल? अनुने विचारलं. सॉरी, ते मी मगाशी तुला जरा ओरडलो ना. पण तू साडी घ्यायचं सोडून प्राईस टॅग बघत होतीस म्हणून ओरडावं लागलं. शेखर एक्सप्लेनेशन देत होता. शेखर, मला त्याचा राग नाही आला, पण खरंच त्या साड्या खूप कॉस्टली आहेत म्हणून मला नको होत्या आणि तू एक सोडून इतक्या घेतल्यास. उगाच पैसे वाया घालवले तू असं मला वाटतं, अनु म्हणाले. हे तू म्हणतेस अनु? तुला तर शॉपिंग करायला, ब्रँडेड कपडे आणि वस्तू घ्यायला किती आवडायचं, शेखर म्हणाला. हो, आवडायचं आणि आताही आवडतं, पण तू इतकं करत आहेस माझ्या आणि प्रिन्सेससाठी, ती कमी आहे का? म्हणून अजून त्रास देऊ तुला, अनु म्हणाली. अनु, प्लीज, असं बोलून तू मला पर्क करत आहेस. अनु, प्रिन्सेस माझी कुणीच नाही का? आणि तू माझी कुणीच नाही का? तुझं नाही माहिती, पण मी मात्र तुला माझ्या आयुष्यावर हक्क दिला होता. तो हक्क अजूनही तसाच आहे आणि ह्यापुढेही तसाच राहील, शेखर म्हणाला. आणि एक्सक्यूज मी म्हणत तो बाहेर गेला. कदाचित त्याच्या भावना त्याला अनावर झाल्या होत्या. तो वॉशरूममध्ये जाऊन जरा फ्रेश होऊन आला. तोपर्यंत ऑर्डर आली होती. दोघेही शांत जेवत होते. कोणीही कुणाशी बोलत नव्हतं. घरी निघाले तर पूर्ण रस्ता अनु बाहेर बघत होती तर शेखर ड्राईव्ह करत होता. दोघेही आपापल्या विचारांमध्ये गुंग होते. तेवढ्यात प्रिन्सेसच्या आवाजाने शांतता भंग झाली. अनुने तिला उचलून घेतलं. तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण ती काही रडायचं थांबत नव्हती. शेखर, बराच वेळ झाला आपण बाहेर येऊन. बहुतेक प्रिन्सेसला भूक लागली आहे, अनु म्हणाली. तू पाठीमागे बसून दूध पाज, मी बाहेर आहे. आणि विंडोजला पडदे आहेत ते लाव, शेखर म्हणाला आणि बाहेर जाऊ लागला. शेखर, रात्र बरीच झाली आहे. तू ड्राईव्ह कर, मी मागे प्रिन्सेसला पाजते, अनु म्हणाली आणि पाठीमागे बसली. अनु, मला काही प्रॉब्लेम नाही, मी थांबतो बाहेर, शेखर म्हणाला. शेखर, काही गोष्टी माझ्या पण ऐकाव्यात, अनु म्हणाली आणि शेखरने गाडी स्टार्ट केली. प्रिन्सेसचं पोट भरलं आणि तिने पुन्हा झोपून घेतलं. तोपर्यंत घरसुद्धा आलं. शेखरने तिला अनुकडून घेतलं आणि तिघेही आत गेले. प्रिन्सेसला तिच्या पाळण्यात झोपून शेखर निघायला वळाला. शेखर, अनुने आवाज दिला. तिच्या आवाजात ओलावा होता. कंठ दाटून आला होता तिचा. हा बोल, शेखर मागे वळला. थँक्स, माझ्या आयुष्यात येण्यासाठी, माझा आधार बनण्यासाठी, प्रिन्सेसला जीव लावण्यासाठी. अजून कशासाठी तुला थँक्स म्हणू शेखर? तिला हुंदका आवरता आला नाही. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अनु, वेडी आहेस का तू? तुझ्या डोळ्यात मी पाणी नाही पाहू शकत. शेखरने तिला पटकन जवळ घेतलं आणि तिचे डोळे पुसले. शेखर, मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते, पण मी तुझ्या योग्य नाही रे. विसर ना मला आणि जा पुढे. अनु त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत होती. मी तुला विसरलो तर तुला आवडेल? मी पुढे गेलो तर तुला बरं वाटेल का? सांग ना, उत्तर दे. अनु, तुझं माहीत नाही, पण मी तुला कधीच विसरणं शक्य नाही. तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. मला तू माझ्या आयुष्यात पाहिजे असा माझा हट्ट नाही, पण मी तुझ्यावर प्रेम करायचं सोडू शकत नाही. माझ्यासाठी तू आणि प्रिन्सेस आता माझं जग आहे, शेखर तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला. शेखर, का करतोस रे एवढं प्रेम माझ्यावर? मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतो रे कधी कधी. इतका त्रास देऊनसुद्धा तू माझ्यावर रागवला नाहीस. तुझं प्रेम जरासुद्धा कमी झालं नाही. उलट मलासुद्धा विचार करायला लावलं तू. मी तुझ्या पायाजवळ राहावं ह्यापेक्षा मोठं भाग्य नाही माझं शेखर. पण मला थोडा वेळ हवा आहे शेखर, अनु म्हणाली. दिला, हवा तेवढा वेळ घे अनु.
तुझ्यासाठी मी तर आयुष्यभर थांबायला तयार आहे, शेखर म्हणाला आणि अनुच्या कपाळावर किस करून तो पटकन रूम बाहेर पडला. त्याने किस केलं तिथे अनुने हात लावला आणि तिचे डोळे भरले होते. प्रेमाची जाणीव तर तिलासुद्धा झाली होती, पण तिला पुढे जाता येत नव्हतं. शेखर बेडरूममध्ये आला आणि चेअरवर मागे डोकं ठेवून बसला. आज खूप रिलॅक्स वाटत होतं त्याला. अनु कधी त्याला हा म्हणेल याची वाट आता तो पाहणार होता. आणि त्यालाही हे माहीत होतं, आता तो दिवस जास्त लांब नाही. तू माझ्या आयुष्यात आली ना की तुला अजिबात सोडणार नाही मी अनु. माझ्या मिठीत बंदिस्त करून ठेवेल मी तुला. तुला इतकं प्रेम देईल ना की तुला कुठल्याच दुःखाची जाणीव होणार नाही, प्रॉमिस. शेखर तिच्या फोटोसोबत बोलत होता. शेखरने आज डायरी वाचली नाही. त्याच्याच विचारांमध्ये इतका गुंतला होता की डायरी वाचायची विसरून गेला. शेखर, झोप नीट झाली नाही का तुझी? नक्षत्राने विचारलं आणि अनुने सुद्धा शेखरकडे पाहिलं. झाली. उलट बऱ्याच दिवसांनी काल शांत झोपलो. शेखर हात डोक्यामागे घेत म्हणाला आणि त्याने अनुकडे सूचक नजरेने पाहिलं. तसं ती पटकन किचनमध्ये गेली. आजकाल ना शेखर जरा जास्तच आगाव होत चालला आहे. अनु कॉफी बनवता बनवता बडबडत होती. आगाव? काय आगावपणा केला मला पण सांग ना, नक्षत्रा तिला कोपराने ढोसत म्हणाली. नक्षत्रा, गप्प बस ना, अनु लाजत म्हणाली. ओ, मॅडम चक्क लाजत आहेत, म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. तू सांगतेस की मी शेखरला विचारू? शेखर, नक्षत्रा आवाज द्यायला लागली. सांगते बाई, पण त्याला आवाज देऊ नको, अनु घाबरत म्हणाली. काय ग, इतकी का घाबरतेस त्याला? नक्षत्रा म्हणाली. काय करू, आजकाल त्याच्या डोळ्यात बघायची भीतीच वाटते. त्याचे ते निळे डोळे त्याच्यापेक्षा जास्त बोलतात. अनु बोलता बोलता थांबली. अच्छा, म्हणून तू उठून किचनमध्ये आलीस होय? म्हणजे सध्या आँख ही आँख में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया, अशी सिच्युएशन आहे तर. नक्षत्रा चिडवत होती. आता तू तरी गप्प बस ना बाई, अनु म्हणाली. बसेन, पण मला सगळे अपडेट पाहिजेत, नक्षत्रा म्हणाली. नंतर सांगते, अनु म्हणाली आणि कॉफी घेऊन बाहेर गेली. शेखरला कॉफी देऊन ती परत आत आली. अनु, तू इतकं ब्लश करत आहेस की शेखरच काय कोणीही तुला चिडवेल, नक्षत्रा हसून म्हणाली. नको, अनुने तिला चापट मारली. काकू, तेवढ्या भाज्या चिरून ठेवा, अनु नाश्त्याची तयारी करत म्हणाली. अनुचा नाश्ता होईपर्यंत शेखरचं आवरलं होतं. शेखर, नाश्ता तयार आहे, खाल्याशिवाय बाहेर जायचं नाही. शेखरला निघालेलं बघून अनु म्हणाली आणि शेखर काहीच न बोलता गप्प टेबलवर जाऊन बसला. नक्षत्रा, तुला सांगितलेलं काम केलंस का? शेखरने नाश्ता करत विचारलं. हो, झाल्यातच जमा आहे, नक्षत्रा म्हणाली. अनु आणि नक्षत्राबरोबर थोडंसं बोलून शेखर ऑफिसला निघाला. त्याने डायरी आज बरोबर घेतली होती. शेखर पाठीमागे बसून डायरी वाचत बसला होता, तर दिनेश पुढे ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. त्याचं सगळं लक्ष मागे शेखरच्या हातातल्या डायरीकडे होतं. आज आमचा रिझल्ट होता. पुरू कॉलेजमधून पहिला आला होता. सगळ्यांच्या तोंडावर फक्त पुरूचं नाव होतं. सगळे आज त्याच्या भोवती फिरत होते, पण त्याची नजर मात्र माझ्यावर होती. मी जरा त्याच्या नजरेआड झाली की तो अस्वस्थ होत होता. त्याची नजर लगेच मला शोधत होती. आम्ही संध्याकाळी किनाऱ्यावर भेटायचं ठरवलं आणि घरी निघालो. मी घरी आले तर दारात बाबांची कार होती. मी पळतच आतमध्ये गेले. बाबा, मी जाऊन बाबांना बिलगले. आलं माझं पिल्लू, पास झालीस ना, म्हणून बघ तुला किती गिफ्ट आणले आहेत. बाबांनी बॅग्सकडे बोट केलं. मला बरं वाटावं म्हणून नेहमीच असं करायचे बाबा, पण आज बाबांकडे दुसरंच गिफ्ट मागायची माझी इच्छा झाली. बाबा, माझ्या कॉलेजमध्ये एक मुलगा आहे, पुरुषोत्तम, खूप हुशार आहे. आमच्या कॉलेजमधून पहिला आला आहे तो बाबा, मी म्हणाले. बरं मग मला तू का हे सांगत आहेस, बाबांनी विचारलं. बाबा, तो खूप गरीब आहे, त्याला नोकरीची गरज आहे. तो जॉबसाठी शहरात जाणार आहे. जर तुमच्या ओळखीने त्याचं काही काम झालं तर, मी जरा बिचकत म्हणाले. बस एवढंच ना, त्याला उद्या भेटायला बोलव सकाळी, बाबा म्हणाले. थँक्यू बाबा, मी त्यांच्या गळ्यात पडत म्हणाले. निशी बाळा, हे तुझ्यासाठी. बाबांनी एक बॉक्स हातात दिला. हे काय आहे बाबा, मी विचारलं. हा फोन आहे, याला लँडलाईन फोन म्हणतात. बाबांनी बॉक्स ओपन करून दाखवला. गावात जसा एसटीडी बूथवर आहे तसाच आहे. हो की, अगदी सेम आहे. म्हणजे ह्यातून मला फोन लावता येईल तुम्हाला, मी कुतूहलाने विचारलं. हो तर, म्हणूनच तर आणला ना तुझ्यासाठी.
आता तू मला कधीही कॉल करू शकते, बाबा हसत म्हणाले. माझा आनंद आज डबल झाला होता. खुशीतच मी रूममध्ये आले. पण आता पुरूला कसं भेटणार हा प्रश्न पडला होता. मी मानसीला कसंबसं माझ्याबरोबर येण्यासाठी तयार केलं. लग्न ठरल्यापासून ती जरा सांभाळून विचार करून वागत होती. मानसी बरोबर असल्याने बाबांनी सुद्धा मला जाऊ दिलं. किनाऱ्यावर गेले तर पुरू माझी वाट पाहत उभा होता. मला पाहून त्याचा चेहरा फुलला. निशी, आज बॉडीगार्ड बरोबर आणलास? त्याने खोचकसारखं विचारलं. बाबा आलेत. मला एकटीला येता नसतं आलं म्हणून मानसीला मस्का मारला आणि इथपर्यंत आणलं. पण त्याचं कोणाला काय पडलंय ना? मी सुद्धा नाक मुरडत म्हणाले आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. सॉरी राणी साहेब म्हणत त्याने कान पकडले आणि मी खुदकन हसले.